भरधाव बसची बैलगाडीला जोरदार धडक, थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर। बैलगाडीचा झाला चक्काचूर, शेतकरी थोडक्यात बचावला। जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे। जामनेर तालुक्यातील वाकोद येथे भरधाव खासगी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे। या अपघातात सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाकोद गावाजवळील आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की रस्त्याच्या कडेला एका बैलगाडी उभी आहे। त्याच ठिकाणी भरधाव वेगाने येणारी खासगी बस नियंत्रण गमावून थेट बैलगाडीवर आदळते। धडक इतकी भीषण होती की बैलगाडी पूर्णपणे चक्काचूर झाली। मात्र सुदैवाने बैलगाडीवरील शेतकरी थोडक्यात बचावला असून मोठा अनर्थ टळला आहे। अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली। स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वाकोद गावाजवळ महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे येथे तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी देखील केली। अपघात थांबवा, गतिरोधक बसवा अशी मागणी लावून धरली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली असली तरी या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।